श्री काळभैरवनाथ नगरी अवसरी खुर्द नामफलक लोकार्पण सोहळा संपन्न झाला। वरील नामफलकावरती गावाचे नाव देण्यास सदर गावातील धार्मिक व ऐतिहासिक अशी संयुक्त सत्यकथा आहे। बौद्ध भिक्षुकांनी गावात विश्रांती म्हणजेच अवसर घेतला होता व छत्रपती शिवाजी महाराज सुरतला जात असताना छावणीचा मुक्काम विश्रांती म्हणजे अवसर सदर गावात घेतल्यामुळे अवसरी खुर्द हे नाव पडले। श्री काशी विश्वेश्वराचा अंश श्री काळभैरवनाथ महाराज एका वृद्ध माळी भक्ताबरोबर काशीवरून त्याच्या गावी जाताना अवसरी खुर्द गावी आले व तिथेच निवास केला। तसेच गावी माळी मंडळी काशी यात्रेवरून अवसरी गावी येथील ओढ्यावरती स्नान करण्यासाठी थांबले असताना त्यांना श्री काळभैरवनाथाची मूर्ती सापडली व तिथेच मंदिर बांधले। तसेच अवसरी गावाच्या एका लिंगायत भक्ताने गावकऱ्यांच्या मदतीने श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी आईची स्थापना करून मंदिर बांधले म्हणून सदर गावास श्री काळभैरवनाथ नगरी असाही उल्लेख केला जातो। सदर मंदिराबाबत 1 डिसेंबर 1865 पासून सरकारी दप्तरी नोंद आहे। श्री काळभैरवनाथ यांच्या समोरील मोठे पिंपळाचे झाड पाडून त्या जागी त्रिशूल आहे। सदर त्रिशूल श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव यात्रा कार्तिक वैद्य अष्टमीला सालाबाद प्रमाणे साजरा केला जातो। त्या रात्री 12 वाजल्यावर देव जन्म झाला की देवाच्या त्रिशूळ गदागदा हलताना सर्व भाविक भक्तांना दिसते। हा चमत्कार पिढ्यानपिढ्यांनी वर्षानुवर्ष दरवर्षी जन्मादिवशी व जन्मवेळेच्या वेळी होतो। सदर देवस्थान हे नवसाला पावणारे जागृत पुरातन व कडक देवस्थान आहे। देवाच्या व गावच्या परिसरातील क्षेत्रातील जागेत कोणी दारू सिगरेट मांसाहार चोरी व्यभिचार पशुपक्षी मानव गोहत्या व इतर हत्या तसेच असत्य बोलणे वागणे आणि अनितीने अधर्माने अन्याय अत्याचार करणे तसेच काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकाराने दुष्कर्म करणाऱ्याला देव कडक दंड देऊ शासन करतो असा भाविक भक्तांना व गावकऱ्यांचा अनुभव आहे। म्हणून देवाला क्षेत्रपाल म्हटले जाते। श्री काळभैरवनाथ नगरी अवसरी खुर्द नामफलक लोकार्पण सोहळा हा प्रतिकाशी अवसरी खुर्द मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद पौर्णिमा प्रतिपदा श्राद्ध रोजी शुभदिनी ठीक सकाळी 10 वाजता संपन्न झाला व खऱ्या अर्थाने पितृंना देवाच्या नामफलकाने तृप्त व प्रसन्न करण्यात आले। कारण प्रत्येकाच्या मुखात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देवाचे नाव येईल व पूर्वजांना मोक्ष गती वैकुंठ प्राप्त होईल। पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिपाठ सदर संकल्पना ही बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदी निवडून आलेले वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ व खंदी समर्थक नवनिर्वाचित विद्यमान लोकमान्य लोकनियुक्त तरुण तडफदार झुंजार कार्यक्षम कुशल कर्तव्यदक्ष कार्यसम्राट सरपंच श्री वैभव पोपट वयाळ यांनी बिनविरोध अवसरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड आल्यानंतर पहिल्याच मासिक सभेत सर्वात पहिली मांडली होती। सदर कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीचे उपसभापती श्री संतोष शेठ यमनाजी भोर पाटील व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सभापती श्री आनंदराव शिंदे व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री गणेश शेठ सूर्यकांत वायाळ व अवसरी खुर्द गावचे विद्यमान सरपंच श्री वैभव पोपट वायाळ उपसरपंच श्री प्रवीण भोर रॉकोप गावाचे अध्यक्ष श्री अमोल बाबाजी वायाळ भाजी माजी सरपंच श्री कमलेश शेठ शिंदे माजी सरपंच श्री जगदीश अभंग काळभैरवनाथ पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष आयोजक व बिल्डर श्री भरत शेठ भोर साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील महिला मंडळ सौ उर्मिला तांबे सौ इंदोर मॅडम सौ सुवर्णा श्रीसागर सौ विजय भोर सौ स्नेहा टेमकर सौ सुनीता शिंदे सौ प्रतिभा खेडकर सौ कल्पना टेमकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ श्री सचिन ढोणे श्री अनिकेत शिंदे श्री प्रसाद कराळे श्री हरी शिंदे श्री धनंजय शिंदे श्री मोहन शिंदे श्री माजी उपसरपंच श्री निलेश टोमकर श्री अभित भोर श्री बाळासाहेब वायाळ श्री राजू वायाळ श्री नंदू वायाळ श्री योगेश वायाळ श्री संदेश शेलार व पोलीस पाटील श्री प्रशांत पठारे श्री मुरलीधर कराळे काळभैरवनाथ वारकरी संप्रदायात धर्मशाळा अध्यक्ष ह.भ. श्री धोंडीभाऊ श्री महाराज ज्येष्ठ समाजसेवक श्री आनंदभाऊ पाटील हे उपस्थित होते।
लोकार्पण सोहळा अवसरी गावाचे कार्यसम्राट विद्यमान सरपंच श्री वैभव पोपट वायाळ यांच्या हस्ते नारळ फोडून व पेढे वाटून उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. गावात अनेक वर्षानंतर देवाचा व गावाचा संयुक्त नावाच्या नामफलक मिळतात सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व अमूल्य असे मानसिक समाधान गावकऱ्यांना प्राप्त झाले. परिसरातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी सरपंचाचे कौतुक केले. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, मुख्य संपादक संतोष लांडे.